तर नमस्कार मंडळी, मी सोना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आज आपण पुण्यातील जे मानाचे 5 गणपती आहेत ते पाहणार आहोत। पहिला म्हणजे आपला श्री कसबा गणपती, दुसरा आपला तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा आपला गुरुजी तालीम गणपती, चौथा श्री तुळशीबाग गणपती आणि पाचवा श्री केसरीवाडा गणपती। तर या 5 गणपतींची आपण माहिती आणि आपण पुढे व्हिडिओ पाहणार आहोत। तर व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। अजून बस आली नाहीये, आपल्याला पुण्यातील 5 जे मानाचे गणपती आहेत ना ते बघायला जायचंय। आणि मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता माझी बस पण आली। तर मनपापासून उतरल्यानंतर आपण पहिला मानाचा गणपती आहे कसबा गणपतीकडे चाललो आहोत। याला पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं। 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सवात पहिला मान या गणपतीला मिळाला आहे। मंदिराची सजावट पण छान केली आहे। श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली या मंदिराचा देखावा केला आहे। तर गणपतीच्या समोरच जे कसबा गणपती ग्रामदैवताचं जे मंदिर आहे ते समोरच आहे, तुम्ही तिथेही जाऊन दर्शन घेऊ शकता। तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो जो मानाचा दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी गणपती इथे, जो आहे नारायणपेठ पुणे येथे। जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदेवता मानली जाते। गणेशोत्सवात या देवीच्या मंदिराशेजारी तांबडी जोगेश्वरी गणपतीची स्थापना केली जाते। पुण्यात गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर 1893 मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने दुसरा मान तांबडी जोगेश्वरी गणपतीला मिळाला। सजावट ही खूप छान केलेली आहे। गर्दी ही आज एवढी जास्त नव्हती, त्यामुळे छान दर्शन झालं आणि मूर्ती ही खूप सुंदर दिसते। आता आपण निघालोय तिसरा मानाचा गणपती जो की गुरुजी तालीम गणपती। 1887 मध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली। त्यामुळे सामाजिक एकात्मतेचा आदर्श मानणारा हा गणपती लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेशी घट्ट जोडलेला आहे। दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो पुण्यातील जो मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती, ज्याची स्थापना 1901 मध्ये झाली आणि सर्वात उंच गणपती मूर्तींपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे या 5 मानाच्या गणपतींपैकी। या वर्षी या मंडळाने खूप छान अशी सजावट केली होती। थेट आपण वृंदावनमध्ये गेलोय असं वाटत होतं आणि खूपच छान सजावट केली होती। मला आतापर्यंत जे गणपती पाहिले त्यामधील ही सजावट खूपच छान वाटली। बाप्पांच्या मूर्तीची उंची साधारणतः 13 फूट आहे। तुळशीबाग बाप्पांचं मनोभावे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो मानाचा 5वा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती। केसरीवाडा हा लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक वाडा आहे। लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली आणि त्याचे केंद्र केसरीवाडा झाले। त्यामुळे हा गणपती इतिहास आणि स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेला आहे। येथे होणारे उत्सव सामाजिक, सांस्कृतिक व देशभक्ती प्रेरित कार्यक्रमांमुळे खास मानले जातात। बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बराच वेळ तिथे बसलो होतो। काही कार्यक्रम तिथे वरती स्क्रीनवरती दाखवत होते ते पाहून, म्हणजे जे खूप पूर्वीपासूनचे जेव्हा हा उत्सव गणेशोत्सव सुरू झाला होता तेव्हाचे जे काही फोटोज होते ते आम्ही पाहत होतो। अशा प्रकारे सुंदर आणि निवांत असं आमचं मानाचे 5ही गणपतींचं दर्शन इथे झालं आणि त्यानंतर आम्ही निघायचं ठरवलं। तर व्हिडिओ कसा वाटला
मंडळी ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बाप्पांचं लवकर दर्शन घ्या. आणि जर चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, टाटा.